कॉलेजच्या पहिल्या दिवशी ॲड्रेस नावाचा भंपक प्रकार सर्व कॉलेजातून असतो. नव्या पोरांना निदान कॉलेजचा प्रिन्सिपल माहिती असावा, त्यांनी त्याला तरी छोडू नये म्हणून या ॲड्रेसच्या वेळी प्रिन्सिपल साहेब पोरांच्या गमती सहन करतात. त्यांना एखाद्या धर्मोपदेशकाप्रमाणे शांतपणे छान छान उपदेश करतात. या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला नव्याने कॉलेज पाहणारी सर्व पोरं भक्तिभावाने सहन करतात, भारावून जातात. जमलं तर चांगलं वागून अभ्यास करून आदर्श विद्यार्थी बनण्याची प्रतिज्ञाही करून टाकतात. ती फार दिवस टिकू शकत नाही, पण त्यावेळी तरी त्यातला प्रामाणिकपणा 100% खरा असतो. श्रेयसही याच दैदिप्यमान भक्तिभावानं वगैरे प्रिन्सिपल साहेबांचं भाषण ऐकत होता. त्यांचा उपदेश तंतोतंत वागण्यात आणून त्यांची शाब्बासकी मिळण्याची स्वप्न पाहत होता. आणि मध्येच सरांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा गुल झाला, डोळे कठोर झाले. त्याच वेळी मागेही काहीतरी गडबड झाली. सर ताडकन म्हणाले, DSP यू गेट आउट. सर्व मुलांबरोबर श्रेयसचीही मान मागे वळली. दारात एक मख्ख टोणगा उभा होता. त्यानं मळका लेंगा नीट चुरगाळलेला झब्बा परिधान केला होता. गळ्यामध्ये गोटी एवढ्याल्या नकली रुद्राक्षांची माळ होती. हातात लाल रंगाचा रुमाल बांधला होता आणि ओठातल्या सिगरेटमधून भकाभक धूर काढून बेदरकारपणे हवेत पिंजारत तो सरांकडे थंडपणे पाहत होता. गेट आउट म्हटल्यानंतरही त्याला तिथंच मख्ख उभं राहिलेला पाहून सर पुन्हा ओरडले, रामसिंग त्याला बाहेर काढ. रामसिंगनं DSPला केव्हाच पाहिलं असणार, पण त्याच्या नादी लागायला नको म्हणून त्यानं स्वतःला इतरत्र गुंतवून घेतलं होतं. सरांनी हाक मारताच त्याचा नाईलाज झाला. 15-20 धावात ऑल आउट होत असताना बॅटिंग स्वीकारावी लागलेल्या खेळाडूच्या विमनस्कपणे तो DSP जवळ आला. DSPनं रामसिंगशी दोस्ती आहे आणि तोच हवा होता अशा ताटात त्याच्या गळ्यात हात टाकून रामसिंगलाच बाहेर नेलं. प्रचंड आशा पिकली. पोरांवर इम्प्रेशन पाडण्याचं कार्य सरांच्या 10 मिनिटांच्या अस्खलित भाषणाने केलं नसेल इतकं ते DSPच्या या कृतीनं केलं. हीच DSPची पहिली ओळख. त्यानंतर तो अधूनमधून दिसत राहिला, पण त्याचं अस्तित्व मुलांच्या गप्पातून सतत रेंगाळत राहिलं. जुन्या पोरांनी सांगितलेल्या किस्सांमधून ते ठळक होत गेलं. DSP या चाप्टर पोराबद्दल नव्या लॉटच्या मनात भीतियुक्त आदराचं स्थान निर्माण होत गेलं. त्याच्या खतरनाक कथा भूतांच्या गोष्टींप्रमाणे मुलांच्या मनात घर करू लागल्या. आणि तोच DSP आता कट्ट्यावर बसून खुन्नसने श्रेयसकडे पाहत होता. त्याची गँग त्याला निशब्दपणे निहाळत होती. श्रेयस बरोबरचा नाईक आपल्याला टरकून पुढे सटकला, हा मात्र मुद्दामून आपल्यासमोरून रस्ता क्रॉस करतोय हे DSPच्या लक्षात आलं. तेवढं चॅलेंज त्याचं टाळकं सरकवायला पुरेसं होतं. श्रेयसला त्या नजरांची जाणीव होती, पण तो आपला खाली मान घालून चालत होता. त्याला भीतीही वाटत नव्हती आणि उगाच त्यांच्याकडे पाहून मस्तीत चालण्याची खुमखुमही त्याच्या मनात नव्हती. त्याचं गणित अगदी साधं होतं. केळाच्या सालीवर आपण पाय देत नाही तोपर्यंत आपला पाय घसरण्याची शक्यताच नसते, पण केळाची सालच आपल्या पायाखाली स्वतःहून सरकेल ही शक्यता त्याने मुळीच गृहीत धरली नव्हती. आपने से खुन्नस कोणीतरी DSPला ढोसलं. DSPच्या भुवया पार केसांना भिडल्या. अभी देख कैसा सीधा करता उसको. एका उडीत DSP थेट श्रेयसच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्याकडे पाहण्याकरता श्रेयसला अशी मान वर करावी लागली. मला ओळखतो का रे? या प्रश्नाचा रोख माहीत असल्यानं गँग फेदी हसायला लागली. श्रेयस मरतुकडा वगैरे नव्हता, पण DSP त्याच्या तिप्पट होता. आणि मुख्य म्हणजे श्रेयसला यारी निभवायची आदत होती, दुश्मनी निभवण्याची नाही. भांडणं मारामाऱ्यांचा त्याला मनस्वी तिटकारा होता, म्हणजे भीती होती. त्यामुळे त्याचा चेहरा ताठरला, घशाला कोरड पडायला लागली. ओळखतो, जिभेवर आटणारं पाणी शोषून घेत तो म्हणाला. का ओळखतोस? का म्हणजे तू मला ओळखायचा संबंधच काय? प्रश्न अतिशय आडाणचोड होता. श्रेयसला भयंकर कोड्यात पडायला झालं. आजूबाजूला पोरं रेंगाळत होती. तीही ओळखून चुकली होती. काहीतरी कारण काढून DSP याला ठोकणार. सगळं कॉलेज तुला ओळखतं? हा, म्हणून तो ओळखतो. अर्थात नाहीतर पर्सनली तू मला ओळखत नाहीच. पण आता ओळखशील. DSPने आपले दोन्ही हात बाजूला नेले. दिंडीच्या बेभान जल्लोषात वारकऱ्याने टाळ कुटावेत खणखण त्याच्या गालावर मारले.
श्रेयस सुन्न झाला. त्याचे गोरेपान गाल लाल बुंद झाले. क्षणभराने आग सळसळत मेंदूपर्यंत पोहोचली तेव्हा कुठे तो भानावर आला. संतापाने थरथरायला लागला. त्याच्या हातांच्या मुठी वळल्या गेल्या पण हात वर झाले नाहीत. मग मनातला सारा संतापी आवेश त्याच्या धारधार नजरेत एकवटला. फिर कभी बोलना नहीं बेटे. अमिताभ बच्चन आपल्याकडूनच डायलॉगबाजी शिकून गेल्याच्या थाटात डीएसपी म्हणला. आपने को डीएसपी कहता है. अपने नाम में ये पूरा कॉलेज समाया है, समझे? डीएसपी नहीं याद रखोगे तो एसपी को भूलना पड़ेगा. किमान 50-60 पोरांसमोर डीएसपीनं त्याचा पाण उतारा केला होता. त्यात त्याच्या वर्गातल्या 3-4 पोरीही श्रेयसला दिसल्या होत्या. पण आता या क्षणी तरी अपमानाचा बदला घेण्याची वेळ गेली होती. श्रेयसने याच वेळी उलटा हात चालवायला हवा होता पण सवयी अभावी त्याला ते धाडस झालं नव्हतं. ज्या काही प्रतिक्रिया व्हायच्या त्या सगळ्या अंतस्थतच राहिल्या होत्या. आणखी खोटा रुबाब दाखवत तिथे थांबण्यात अर्थ नव्हता. त्याहीपेक्षा पिरियडला बसणं निरर्थक होतं. श्रेयसने सरळ कॉलेजकडे पाठ फिरवली. तो वसतिगृहाच्या दिशेने चालू लागला. गालांच्या अंतर्भागात एवढी प्रचंड उलथापालथ होऊ शकते हे श्रेयसला तेव्हा प्रथम समजलं. म्हणजे कपाळपट्टीनंतर गालापर्यंतचा मधला पोर्शन टोटली रिकामा असून केवळ नाक, तोंड, हनवटीवर हे भाग जोडलेले असतात असं नवं शरीरशास्त्र त्याच्या मनात रुजलं. आपल्याला त्या रेड्याने का मारलं ते मात्र शेवटपर्यंत त्याला कळू शकलं नाही. जेवायला जाणंही त्याच्या जीवावर आलं होतं. गाल आणि गालांची हाडं अशी दुखत होती की आपल्याला जेवणापुरतं तरी करता येईल की नाही शंका होती. पण भूक तर लागली होती. निमूटपणे उठला, कपडे चढवले. भांग पाडताना आरशात दिसलं. वेड्यासारखंच मारलं होतं. दोन्ही गाल आतून कापूस ठोसल्यासारखे सुजले होते. चेहरा फार विनोदी झाला होता. हसूही यायला लागलं होतं पण हसायला गेलं की गाल ताणल्यासारखे दुखायचे. कुलूप घालून तो निघाला. आसपासची पोरंही बादशाहीवालीच होती. तीही एकमेकांना शिट्ट्या घालून बोलवत जेवायला निघाली होती. गालवाला किस्सा त्यांच्यापर्यंत आलेला दिसत नव्हता आणि आला असलाच तर पोरं जाणून बुजून अजाण बनवती. अरे काय रे, अगे टोमॅटो कोंबलेत काय गालात? गाल गुंड. ऐन वेळ श्रेयसला उत्तर आठवलं. समोर एक कोणतं क्लिनिक आहे? अरे वेडा झालायस का? अरे ते गर्भपात केंद्र आहे का? असं होय. आपल्या कॅरम हाऊस शेजारी एक डॉक्टर. अरे भावे म्हणतोयस ना? हा हा हा. अरे ते डोळ्यांचे डॉक्टर आहेत. पण मी काय म्हणतो, डॉक्टरांची गरजच काय? श्रेयस तुझे गालगुंडच आहेत ना? हा. अरे मग बेलाडोनाची पट्टी लावून टाक ना. 2 दिवसात बरं होईल. मात्र काढताना ओढून काढू नकोस, साल्ट निघेल. रॉकेल सोडलंस ना की फटकन गळून पडेल. नाडी तुटलेल्या परकरासारखं. सगळे खुश होऊन हसायला लागले. नाडी तुटलेला परकर. मग आणखी आतात शिरणाऱ्या गप्पा सुरू झाल्या. श्रेयसला बेलाडोनात इंटरेस्ट नव्हता, तितकाच या निरर्थक गप्पांमध्येही नव्हता. बोलता येत नाही म्हणून तो मागे मागेच राहिला. गोपाळ गायन समाजापाशी निघणाऱ्या रस्त्यानं नाईक येत होता. श्रेयस त्याला टाळणार होता पण नाईकने हात देऊन त्याला हाताने थांबण्याचा इशारा केला. वेग वाढवून चालत तो त्याच्यापाशी आला. आईला तरी मी तुला सांगत होतो, तो डीएसपी पक्का हरामखोरनी माठे आहे. त्याला काय रे, 2 वर्ष एकेका इयरला गेली तरी त्याचा धंदा आहे. कुठं पास होऊन नोकरी करता अर्ज टाकायचे. आपलं तसं नसतं म्हणून यांच्या नादी लागणं ना आपल्याला परवडत नाही. श्रेयसने खरंय म्हणून मान डोलावली. एनिवे तुला या अपमानाचा बदला घ्यायचा आहे का? कशा? हां काय म्हणलास? कशा? हां हां कसा? तुला तर लेखा नीट बोलताही येत नाहीये. मी आपलं सखा कशा असंच ऐकत होतो. बघ बदला घेणं अवघड नाहीये. तुला साईनाथ देडगावकर माहितीये? आपल्या डिव्हिजनला आहे का? नाही म्हणजे तुला माहिती नाही. आपल्या वर्गात त्याची बहीण आहे शशिकला देडगावकर. ती अशी उंच मुलगी आहे, ती लंबू नाकवाली. हा साईनाथ लास्ट इयर BA आहे पण तुला तो कॉलेजात दिसणार नाही. मग त्याला शोधण्याची 2च ठिकाण आहेत. एक म्हणजे मंडई जवळचा संतोष बार, दुसरं मंगळवारात नवा पूल झालाय तिथली कुंभार वस्ती. तो या साईनाथला गाठ. त्याची आणि DSPची खुन्नस आहे. त्यानं साईनाथला 3-4 वेळा वाईट मारलंय. तो DSPवर गेम करायची संधीच शोधतोय. तू त्याला संतोष बारमध्ये एक निपास आजचा किस्सा सांग. रात्री गज गुप्त्या वगैरे घेऊन त्याची गँग DSPच्या गॅरेजवर.
नाईक मग बराच वेळ साईनाथच्या पराक्रमाचे गोडवे गात राहिला. श्रेयस नक्की त्याच्याकडे जाईल याची खात्री पटेपर्यंत त्याला पिळून मगच तो निघून गेला. श्रेयसला नाईकचं म्हणणं पटत नव्हतं, कारण एक तर नाईक म्हणतो तेवढा साईनाथ टेरर नसावा, तोच DSPला वचकून असावा हे श्रेयसच्या लक्षात आलं होतं. नाहीतर एव्हाना त्यानं DSPचा बदला घेतला नसता का? स्वतः 3-4 वेळा मार खाऊन जो मुलगा गप्प बसतो तो दुसऱ्याला मारल्याचा बदला काय घेणार? पण तरी त्याच्या मनातून तो विचार पूर्णतः बाद होत नव्हता. DSP एखाद्या अनिर्बंध वळूसारखा माजला होता. आज मारलं तसं उद्याही मारायला तो कमी करणार नव्हता. त्यामुळे त्याला धडा मिळणं आवश्यक होतं.